एके दिवशी त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेलो होतो. ते आशिकेसवाले कोण आपले अब्दुल कलाम होते. आणि मी त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेलो. राष्ट्रपती साहेब असे कोपऱ्यामध्ये बसले होते. मी जाताना त्या पॅसेज मधनं मोठी पेंटिंग्स बघितली अशी आणि खाली नावं पाहिली. त्यातले जवळपास 50 ते 60% चित्रकार हे महाराष्ट्रातले होते. मग त्याच्यामध्ये सातावळेकर होते, इतर सर्व लोक होते. त्याच सातावळेकरांचा बंगला आमच्या कलानगरला मातोश्रीच्या बरोबर बाजूचा बंगला आहे. आम्ही लहानपणी तिथे क्रिकेट खेळत असतो आणि तिथे ते खाली त्यांचा स्टुडिओ आहे. तिथे स्टुडिओमध्ये त्यांचं आयुष्यभराचं काम त्या स्टुडिओमध्ये होतं. 26 जुलैला ज्या दिवशी पाणी साचलं त्या दिवशी चिखल झाला त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या चित्रकलेचा. काही महिन्यातच त्याच्यानंतर ते गेले. पण आमच्याकडे माहितीच नाही सातावळेकर कोण. सातावळेकरांचं पेंटिंग राष्ट्रपती भवनामध्ये लागलंय पण त्यांची सगळी हयातीचं सगळं गेलं. तिथे विचारपूस करायला देखील कोणी गेलं नाही, कारण माहितीच नाही आम्हाला कोणासाठी काय करायचंय. या राज्यातले नक्की प्रश्न हे सगळे आहेतच. 8 प्रश्न आहेत, पण इतर गोष्टी आहेत की नाही? इतर जाणीवा कुठे आहेत? आमच्या सर्व जाणीवा मेलेल्या आहेत आणि आपल्याला त्या गोष्टींबद्दल काही वाटत पण नाही. नुसता 2020 मध्ये किंवा पुढे अजून 100 वर्षाचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो आतून शिक्षणापासून सुरुवात करायला लागेल. आमच्याकडच्या शिक्षकांनाच माहित नसतं काय शिकवतात ते. शिक्षक सांगतात ट्युशन लावून घे. शाळेतले शिक्षक तिथे काय शिकवतात? बरं, वर्गामध्ये जे शिकवलं जातं आपल्याकडे जे शालेय शिक्षण हा जो विषय आहे, शिक्षण काय दिलं जातं? पुस्तकच जर वाचायचं मी घरी वाचीन. तुम्ही काय वेगळं शिकवताय मला? शिक्षकांनी लहानपणी जो संस्कार करायचा असतो तो संस्कार आपल्याकडे मुलांवरती केलाच जात नाही. मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली ऑस्ट्रेलियामधली गोष्ट. मी त्या कोण कॅप्टन कुक ज्याने ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला. त्याचं घर आहे तिकडे उत्तम ठेवलेलं, आजूबाजूला काही नाही, बाजूला कसलेही स्टॉल लागलेले नाही. तुम्ही जाता तिथे ते संपूर्ण घर वगैरे फिरून मी बाहेर आलो. जिकडे सॉव्हिनियर्स वगैरे मिळतात तिथे सॉव्हिनियरच्या ठिकाणी मी गेलो. एक मोठा वर्ल्ड मॅप लागला होता, जगाचा नकाशा लागला होता. त्या जगाच्या नकाशावरती अशा 3 लाईन्स होत्या. इतक्यात एक एवढ्याशा लहान मुली असलेल्या अशी एक ट्रिप आली तिकडे. माझ्या समोर मी काय ते बघत होतो, त्या मुली अशा बघत होत्या. ते 3 नॉब्स होते असे मोठे. तर त्या मुली अशा त्या धबाडा त्या नॉब दाबत होते. तेवढं त्यांची शिक्षिका आली. मी तिथे उभा होतो आणि त्या शिक्षिकेने त्या पहिल्या मुलीला बोलवलं आणि सांगितलं की पहिला नॉब दाब. तिने दाबला. त्या सगळ्याच्या लाईन्स होत्या, त्याच्यावरती एक अशी दिव्याची लाईन आली संपूर्ण. तिने विचारलं हे काय? लहान मुलगी ती बोलली माहित नाही. मग त्या शिक्षिकेने तिला तिकडे समजून सांगितलं की कॅप्टन खूप पहिल्यांदा ह्या इकडनं निघाला, हा समुद्र मार्गे आला, असा प्रवास केला, मग त्याला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया काय सापडला नाही, तो निघून गेला. मग दुसऱ्या मुलीला सांगितलं, तिने नाव दाबला, त्यांनी ते काहीतरी पुढचं सांगितलं, तिसरं दाबलं, मग त्याचा प्रवास करा. अशा प्रकारे जर ह्या वयामध्ये जर अशा पद्धतीचे संस्कार जर झाले, मला नाही वाटत आयुष्यभरामध्ये तुमचे आतले संस्कार विसरले जाईल कोणी. पण शिकवलंच जात नाही, ती आत्मीयताच नाही. शिक्षकांना आत्मीयता नाही, मंत्र्यांना आत्मीयता नाही, इतर कोणालाच आत्मीयता नाही. फक्त आम्ही स्वप्न पाहिजे. मी आपल्याला खरंच सांगतो, इथे मी काही तुम्हाला सल्ले देण्यासाठी किंवा काही, मी इतकं हे सगळं पाहत असताना जेव्हा मी बाहेर जातो, जेव्हा आत येतो, त्याला इतका जीव जळतो ना की अरे हे सगळं आहे आपल्याकडे, हे सगळं घडू शकतं. आणि खरंच सांगतो, जर कधी या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं आणि माझ्या हातामध्ये जर सत्ता दिली, निर्दयीपणे सत्ता राबवेल, त्याशिवाय इलाजच नाही. त्याशिवाय ही गोष्ट घडूच शकत नाही. परवा या, मग बघू, मग पाहू. आपल्याला ही गोष्ट करायला पाहिजे. ही खरं तर केली पाहिजे आपण ही गोष्ट. म्हणजे तुम्ही लवकरच येऊन भेटा. मग आपल्याला या गोष्टींवरती वेगळे विचार करावा लागेल. आपण एक वेगळा मध्ये परिसंवाद ठेवू आपण. आणि मग या परिसंवादामध्ये आपण एक वेगळे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळ्या लोकांना बोलवू आणि आपण सगळं विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती, असं मला नक्की वाटतं. आणि पुढल्या वेळेला या त्यावर पण आपण विचारच करू. हे किती वर्ष चालणार, किती काळ चालणार, या सगळ्यामधनं कुठेतरी बाहेर पडणं आवश्यक आहे. मी कुठच्याही इतर लोकांना कधीही दोष देणार नाही. लोक म्हणतात की आय एस अधिकाऱ्यांनी वाट लावली, हे म्हणतात ह्यांनी वाट लावली, ते म्हणतात त्यांनी वाट लावली.
या देशाची संपूर्णपणे वाट जी आतापर्यंत लावली ही राजकारण्यांनी लावली. इतरांना दोष देऊन चालणारच नाही, कारण त्या इतरांवरती ह्यांचा अंकुशच नाही म्हटल्यानंतर कोणी काहीही करतंय. तो अंकुश आला पाहिजे. तो दबाव किंवा त्या पद्धतीचं एक भीतीच नाही आमच्याकडे, कुठल्याही प्रकारची भीती नाही. आज आमच्याकडे अनधिकृत झोपड्या काढण्याची आज आमच्याकडच्या आयुक्तांची किंवा इतर पक्षांची हिंमत नाही. कुठच्याही गोष्टी कुठच्याही अशा घडताना दिसत नाहीत. आज 20/20 मधला महाराष्ट्र राजूने माझ्यावरती ही या विषयाची जबाबदारी टाकली. पण राजू, कोणाच्या हातामधल्या सत्तेबद्दल मी बोलू 20/20 बद्दल? माझ्या की इतरांच्या? बरं, इतरांच्या असेल तर न बोललेलंच बरं. माझ्या जर असेल तर काय पद्धतीचं काम होऊ शकतं याची एक थोडक्यात गोष्ट फक्त मी आपल्या समोर इथे मांडली. मला कल्पना आहे की आपण आज दिवसभराच्या सगळ्या चर्चासत्रातनं काही जणांमुळे भारावलंही असाल, काही जणांमुळे कंटाळलंही असाल. काय झालं असेल आपलं तुमचं तुम्हालाच माहिती, कारण आम्ही उशिरा आलो आयत्या वेळेचे. त्याच्यामुळे तुमचं काय झालं असेल मला कल्पना नाही. परंतु ही गोष्ट जो मी विचार करतोय, ज्या पद्धतीचा मी महाराष्ट्र पाहतोय, विषय भरपूर आहेत, बोलण्यासारखं जरी भरपूर असलं तरी मी ज्या पद्धतीचा महाराष्ट्र पाहतोय तो एकदा तरी माझ्या हातात सत्ता येऊन, मी सत्तेसाठी मी तुमच्याकडे मतं मागायला नाही आलोय, किंवा राजू हे नंतर एडिट केलं तरी चालेल माझ्या भाषणाच्या वेळेला, मी कधी दाखवाल तर. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्राची संपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या जगामधल्या, युरोपामधल्या किंवा इतर खालची साऊथ ईस्ट एशियामधल्या कुठच्याही देशापेक्षा या महाराष्ट्र राज्याची क्षमता ही खूप मोठी आहे. या महाराष्ट्रात सर्व गोष्टी घडू शकतात, फक्त पाहिजे इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती या महाराष्ट्राला मिळो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना मिळो, एवढी फक्त एक इच्छा आज या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी राजू खांडेकर, त्यांचे सर्व सहकारी स्टार माझाचे यांचं मी अभिनंदन करतो. 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.